तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं गळवे फार्ममध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवस झाला आपले व्हिडिओ आपल्या यूट्यूब ब्लॉगवरती आलेले नाहीत, यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, ह्या कारणामुळे आपले ब्लॉग आलेले नाहीत. तर आपण शेतीला एक जोडधंदा म्हणून एक नवीन व्यवसाय चालू केलेला आहे, मेंढी पालन. तर हे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. हा जो लॉट आहे ह्याला 1 महिना झालेला आहे, साधारण 3.5 ते 4 आठवडे झालेले आहेत. आणि त्याच्या पलीकडचं लॉट दिसतं त्याला एक 15 दिवस झालेले आहेत. आणि ह्या बाजारी म्हणजे ह्या शनिवारी आपण हा लॉट खरेदी केलेला आहे. याच्यामध्ये 22 आपले पिल्लं आहेत, म्हणजे 22 बकरे आहेत. आणि याच्यामध्ये आहेत हे 35 आहेत. आणि सगळ्यात पलीकडचा जो लॉट आहे त्याच्यामध्ये 36 आहेत. म्हणजे टोटल आत्तापर्यंत आपण जी खरेदी केलेली आहे ही टोटल आपल्याकडे 93 आता सध्या शेडमध्ये आहेत. तर ह्या शनिवारी आपण जो घेतलेला लॉट आहे त्याला आपण जंताचं लसीकरण करणार आहे. म्हणजे डायरेक्ट तोंडामध्ये आपण जंताचं औषध सोडणार आहे. ते ओलगार्ड कंपनीचं आहे. ते 5 मिलीने आपण सोडणार आहे अशा इंजेक्शनमधून डायरेक्ट त्यांच्या तोंडामध्ये. तर चला तर बघूया आपण कशा पद्धतीने त्यांना इंजेक्शन पाजतो किंवा कसं पाजायचं असतं. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या बॉक्समध्ये येणार आहे जिथं आपण पार्टिशन केलं आहे, ज्या ठिकाणी आपले सगळे बकरे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण डोस पाजून घेऊ. अशा पद्धतीने त्याला असं पायामध्ये अडकवायचं, जेणेकरून ते पुढं मागं सरकत नाही. असं इंजेक्शन घ्यायचं इथं तोंडाच्या साहाय्याने. आपण कुठेही हात आतमध्ये घालायचा नाही. असं आतमध्ये गेलं की इंजेक्शन जेवढं तुम्हाला आतमध्ये दाबता येईल तेवढं दाबायचं. इतकं सोपं आहे जंताचं लसीकरण करणं. कोणतंही आपण आजारी असलो कुकरू किंवा बकरं, त्यावेळेस आपण जे त्याला औषध पाजतो त्यावेळेस अशा सहाय्याने एकदम सोप्या पद्धतीनं आपण त्याला औषध पाजू शकतो. ही नवीनसुद्धा म्हणजे माझ्यासारखी जी नवीन जनरेशन आहे तीसुद्धा एकदम व्यवस्थित पद्धतीने इंजेक्शन असू द्या किंवा कोणतंही लसीकरण किंवा डोस असू द्या एकदम उत्कृष्ट पद्धतीने देऊ शकतो. ओरिजिनल आहे साहेब, पिक्चरवाले कॉपी करतात. तर मित्रांनो, 10 ते 15 मिनटात 22 कोकरांना आम्ही जंताचं इंजेक्शन दिलं. तर इंजेक्शन द्यायच्या आधी तुम्हाला त्याचं प्लॅनिंग कसं करायचं आहे. जर समजा तुम्ही उद्या जर त्याला जंताचा डोस देणार आहे तर आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी जे त्याला भरडा किंवा खुराक घालता, तर समजा तुम्ही जर 7 वाजता जर भरडा घातला त्याला, साधारण 9च्या सुमारास त्याच्या ज्या कुंडीमध्ये जो भरडा शिल्लक राहतो तो आपल्याला पूर्णपणे झाडून बाजूला काढायचा आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता जसं की टपामध्ये आपण पाणी ठेवतो, तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये जर पाणी ठेवलेलं असेल तर पहिल्यांदा ते भांडं पण रिकामं करायचं. ज्यावेळेस तुम्ही 9 वाजता पूर्ण भरडा वगैरे झाडून तुम्ही ठेवता त्यावेळेस ते पाणीसुद्धा खाली ओतून जायचं, की जेणेकरून त्या कोकऱ्याने किंवा त्या पिल्लाने काय खाल्लं नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही सकाळी डोस देणार, समजा आता 9 वाजता तुम्ही डोस दिला तर 3 ते 3 तास तुम्ही त्याला कोणतंही खाद्य किंवा पाणी ठेवायचं नाही. 3 तासानंतर तुम्ही त्याला बुसकाट ठेवू शकता. तर तुम्ही बघू शकता पाठीमागं असं बुसकाटाचा स्टॉक आहे. हे तुरीचं बुसकाट आहे. आपण प्युअरमधलं तुरीचं बुसकाट वापरतो. आणि सध्या ओल्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे काही नाही, त्याच्यामुळं आपण मुरघास आपण तयार केलेलं आहे, ते मुरघास वापरतो आपण. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आपला हे आजचा नवीन ब्लॉग, नवीन व्यवसाय, तर प्लीज कमेंट करून सांगा. धन्यवाद.